तर रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी धैर्यशील मोहिते पाटलांवर हल्लाबोल केलाय। मोहिते पाटील जनतेसाठी नव्हे केवळ त्यांच्या कुटुंबासाठी लढतात। सर्व पदं मोहिते पाटलांना आपल्याच घरात पाहिजे असं रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी म्हटलं। माढ्यात रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील असा सामना आहे। समोर भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर आहेत। दादा, ज्या पद्धतीने एकीकडे मोहिते पाटलांचा सुरू झालेला आता संघर्ष कालपासूनचा, दुसरीकडे ग्रामीण भागामध्ये जनतेशी थेट संपर्क वाढतोय आपला, काय नेमक्या भावना आहेत नागरिकांच्या, काय आपण उत्तर देता? माझ्या भावना, मी माझ्या परिवाराला भेटायला आलोय। माझा ग्रामीण भागामधला, माझा लोकसभा मतदारसंघातला मतदार हा माझा परिवार आहे। मोदीजी हा माझा परिवार आहे। काही लोक आपल्या परिवारासाठी लढतात। मग आपण जर बघितलं असेल तर माझं कुटुंब, माझी जबाबदारी म्हणून उद्धवजी लढत असतील त्यांच्या कुटुंबासाठी। काही लोक आपले मोहिते कुटुंबीय त्यांच्या कुटुंबियासाठी लढतात की आमदारकी आमच्या घरात पाहिजे, खासदारकी आमच्या घरात पाहिजे। ग्रामपंचायतीला सदस्यसुद्धा त्या ठिकाणी उभं करतात आणि पडतात सुद्धा। आणि या ठिकाणी मी घराणेशाही, दबावयंत्री, दादागिरी, लोकांच्या याच्याशी खेळणं, हे प्रकार आम्हाला पसंत पडले नाहीत। आदरणीय बबनदादांनी या ठिकाणी जो सिन्हामाडा उपसा सिंचन उभा केली, आज एक कारखाना मोठा जवळपास 18 लाख गळप करतो, यांचाच विजय शुगर नावाचा कारखाना जो यांनी मातीत घातला, लोकांचे शेतकऱ्यांचे पैसे दिले नाहीत, तो कारखाना सुद्धा आदरणीय बबनदादांनी मोठं मन करून विकत घेतला आणि बंद पडलेल्या कामगारांना न्याय दिला। अशा परिवाराच्या बरोबर आपलं जुळू शकत नाही। मी मोदीजींच्या परिवारामध्ये काम करतो आणि म्हणून ही निवडणुकीत आपल्याला आपल्या भावना, मोदीजींच्या भावना, मोदीजींच्या योजना सर्वसामान्यपर्यंत पोहोचावी यासाठी मी आलो। कॅमेरा पर्सन गणेश गुंडसह मी संदीप शिंदे, TV9 मराठी, चिंचोली, माढा, सोलापूर।